श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत ढोंगी नाटकी माणसांची परीक्षा महाराज त्यांना पाहताच करीत असत. ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील कथा ऐकणे, श्रवण करणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. संसारातील अडचणी दूर होण्यास मदत होते. तसेच मनोवांछित फळही मिळते. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. भक्तांनो, या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामींच्या दर्शनाला सकाळ संध्याकाळ पुष्कळ गर्दी होत असे. महाराजांस विश्रांती कशी ती मिळतच नसे. महाराजांच्या दर्शनास आलेल्या माणसांचे मनोगत महाराज ओळखून असत. साधू, ढोंगी, धूर्त, कपटी यापैकी ज्या स्वभावाचा माणूस असे त्याच्या स्वभावाची परीक्षा महाराज तेव्हाच करीत. महाराज फक्त भक्तीनेच वश होत असत. कपटी माणसाची मात्रा त्यांच्या पुढे चालत नसे. एकदा असे घडले की एक कबीर पंथी बुवा भिक्षा मागत मागत अक्कलकोटास आला. तो साधू वेशात, गळ्यात माळा, डोकीला पटका, टिळा लावून हातात विणा घेऊन मोठ्या थाटात अभंग गात गावात फिरत असे. एकदा महाराज गणपत जोशी यांच्या देवडीवर बसले असताना त्या बुवांची फेरी तेथे आली. ये संतन की बानी साधू राम हे पद बुवा म्हणत होते. महाराजांनी या कबीरपंथी बुवास पाहून एका हाताने अंगठा व जवळील बोट जोडून एक आकृती केली व दुसऱ्या हाताचे बोट त्यात घातले. हे त्या बुवास दाखवून त्याला म्हणाले, ये संतन की बानी असे म्हणून महाराज व इतर सर्व हसू लागले. त्यानंतर तो बुवा तेथून पार पळाला. त्याबरोबर गणपतराव व इतर त्याचा पाठलाग करीत गेले. तेथे पाहतात तो एक बैरागीन बाई त्या बुवाच्या सेवेत दिसली. तपासा अंती ती एका गृहस्थाची लग्नाची बायको असून बुवाने ती पळवून आणली होती. आपले पाप उघडकीस आले म्हणून अक्कलकोटहून त्या बुवाने पलायन केले. अशी पापी, नाटकी, ढोंगी माणसे महाराज सहज ओळखत असत. उत्तरोत्तर महाराजांचे वैभव वाढून राजाप्रमाणे त्यांचा थाट होता. एका विंचुरकर नावाच्या भक्ताने महाराजांच्या सेवेस भुजंगा म्हणून एक चपरासी दिला होता. तो अखेरपर्यंत महाराजांजवळ होता. त्याजवर महाराजांची फार प्रीती होती. महाराज राजवाड्यात जाऊन नेहमी राहत असत. तेथे
फक्त बायकांनीच आत जाण्याची परवानगी असे. बाकीचे लोक खाली बाहेर उभे राहत व संध्याकाळी गच्चीवरून महाराज त्या लोकांना दर्शन देत. कधी कधी बाहेर तिष्ठत असलेल्या लोकांच्या पैकी एखाद्या मनुष्याचे नेमके नाव व इतर खानाखुणा सांगून चपराशाकडून त्या मनुष्यास महाराज आत बोलावून घेत असत. सर्वांसमक्ष त्या माणसाजवळ चांगल्या प्रकारे संभाषण करून त्याला काही प्रकारची सेवाही करू देत. त्यानंतर प्रसाद देऊन प्रेमाने निरोप देत असत. याप्रमाणे कितीही गर्दीतून एखादा माणूस नावानिशी ओळखणे हे महाराजांचे वैशिष्ट्य होते. त्या माणसाला हे सर्व पाहून महाराज हे नक्कीच अवतारी पुरुष आहेत अशी त्यांची खात्री होत असे. लोकांची गर्दी फारच होऊ लागली की महाराज राजवाडा सोडून आपल्या नित्यस्थानी जाऊन राहत. चोळप्पा महाराजांस प्रातकाळी स्नान घालून आरती नैवेद्य अर्पण करीत असे. केशर कस्तुरीचे गंध महाराजांच्या कपाळी लावी. महाराज 2 आचमन घेत. चोळप्पा किंवा सुंदराबाई त्यांना भरवीत असत व मगच ते भक्तांसाठी दर्शनाला बसत असत. रात्री 9-10 वाजेपर्यंत नित्य शेकडो लोक दर्शनास येत. महाराजांच्या बाललीला व दर्शनांती लोकांच्या मनातील इंगित जाणण्याचे अनेक खेळ महाराज करीत असत. मध्येच महाराज कधी निद्रिस्तही होत. एखाद्या वेळी 8-10 दिवस अन्न पाण्या वाचून महाराज राहत. एकदा चिंतोपंत टोळ यांनी घरातील श्री विष्णू पंचायतनास 1 कोटी तुळशी पत्रे वाहण्याचा संकल्प केला. त्याप्रमाणे दररोज ते तुळशी पत्रे वाहत. कधी कधी महाराज पूजेच्या वेळेस टोळांच्या घरी येत. महाराज आले म्हणजे श्री समर्थ चरणी नामावली वाहून चिंतोपंत महाराजांची यथासांग पूजा करीत. एकदा चिंतोपंतांनी अशाच पूजेनंतर प्रार्थना केली की श्रींचे चरण पूजेकरिता निरंतर सन्निध राहावे. तेव्हा महाराज म्हणाले, बरे आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल असे सांगून महाराज निघून गेले. काही वेळाने पाहतात तो ज्या पाटावर महाराज बसले होते त्या पाटावर श्रींचे दोन्ही चरण उमटलेले दृष्टीस पडले. वाळूवर चालताना जशी पावले उमटतात तसे श्रींचे चरण त्या शुष्क काष्टाच्या पाटावर उमटले. हा अद्भुत चमत्कार पाहून टोळ यांस परमानंद झाला व हा प्रसाद स्थिर सावंद समजून भक्तिपूर्वक ते त्यांची नित्य पूजा करू लागले. हल्ली सदरहू प्रासादिक पादुका अक्कलकोटास जोशी बुवांच्या घराजवळ समर्थांचा मठ आहे, त्यात ठेवलेल्या आहेत. अक्कलकोटास राम जोशी बुवांचे घरी पंचदशी म्हणून एक वेदांतपर ग्रंथ आहे. तो अनेक पुराणिक विद्वान मंडळी वाचत असत. एके दिवशी अशीच
मंडळी वाचत असताना एका श्लोकाचा अर्थ कोणास बरोबर लागेना. इतक्यात समर्थांची स्वारी चोळप्पाच्या घरी आली आहे अशी बातमी त्या लोकांना समजली. तेव्हा श्लोकाच्या अर्थाची चर्चा उद्या करावी असे ठरवून सर्वजण महाराजांच्या दर्शनास गेले. या लोकांना पाहताच महाराजांनी वेदांतावर भाषण करण्यास सुरुवात केली. हा चमत्कार पाहून सर्व विद्वान मंडळी चकित झाली. आपल्या मनातील विचार महाराजांनी जाणलेले पाहून त्या सर्वांना मोठा आनंद झाला. महाराज हे प्रत्यक्ष ईश्वरी अवतार आहेत अशी त्यांची खात्री होऊन श्रींच्या चरणाजवळ सर्वजण पारमार्थिक ज्ञान मिळावे अशी प्रार्थना करून नित्य महाराजांच्या दर्शनास जाऊ लागले. संतांची ढोंगी नाटकी माणसास थारा नसतो. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. भक्तांनो, पुढील परम पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराजांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.